भारतीय जनता मानसिकदृष्ट्या सक्षम आहे। भारतीय जनतेने 3 युद्ध पाहिलेली आहे। भारतीय जनतेनं स्वातंत्र्य युद्ध पाहिलेलं आहे। भारतीय जनतेने 1961, 1965, 1971 आणि त्यानंतरचं कारगिल युद्ध पाहिलेलं आहे। पिढ्या जरी बदलत असल्या तरी भारतीय जनतेच्या नशिबी सातत्यानं युद्ध परिस्थिती ही आम्हाला सामोरं जावं लागेल अशा परिस्थितीने येतं। तशी आता 2025चं युद्ध आम्हाला सहन करावं लागतं आहे। त्याच्यामुळे फक्त मॉकड्रिल म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं असतं की दुर्दैवानं दुश्मन राष्ट्रानं आमच्यावरती एखादा हल्ला करण्याचा एखादा शरद प्रयत्न झाला तर आपण त्यासाठी कसं तयार असायला पाहिजे। आता आम्ही का बंकर्स वगैरे खाणलेले नाही आहेत। बंकर्स वगैरे प्रधानमंत्र्यांसाठी तिथे तयार केले जातात। जनतेला स्वतःचं संरक्षण स्वतःच करायचं असतं। ते इस्रायलला केलं जातं, सिरियामध्ये केलं जातं, इतर अनेक राष्ट्रामध्ये केलं जातं। हा देश मोठा आहे, त्याच्यामुळे अनेक गोष्टींचा आम्हाला तयारी ठेवावी लागते। रावसाहेब, आंतरराष्ट्रीय स्तरावर ही प्रतिक्रिया येत आहे ज्यात प्रामुख्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलं आहे, ट्रम्प काय म्हणतायत किंवा पुतीन काय म्हणतात त्याच्यावरती भारतीय सैन्याचं धोरण ठरत नाही। तिथे पाताळाच्या आडून पाठिंबा देण्यात काय अर्थ आहे। जसं 1971 साली इंदिरा गांधींच्या मदतीला 7वं आरमार रशियाने पाठवलं होतं। जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती 1971च्या युद्धामध्ये, तेव्हा रशिया हा देश भारताच्या बाजूनं उभा राहिला। ब्रेझनेव होते अध्यक्ष आणि त्यांनी त्यांचं 7वं आरमार, जगातलं सगळ्यात मोठं आरमार हे भारताच्या मदतीला पाठवलं। याला मी मित्र राष्ट्र म्हणतो। आता तिकडे बसून आम्हाला पाठिंबा देण्यात काय लढतंय कोण? आमचं सैन्य लढतंय। मरतायत कोण? बेलगाव, पुलवामाला आमचे लोक मरतायत। हा देश समर्थ आहे, आमचं सैन्य समर्थ आहे। या ऑपरेशन सिंदूरमध्ये एकंदरीत किंवा या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता राजकीय इच्छा पण फार महत्त्वाची होती। तर या प्रसंगी एकंदरीतच आपण बघायला गेलं तर मोदींनी करून दाखवलं असं म्हणता येईल का? बघा, मोदीने करून दाखवलं म्हणजे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ना। मोदी देशाचे पंतप्रधान आहेत। खरं म्हणजे सगळ्यात आधी मोदींनी अमित शहाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, करून दाखवायचं होतं। ते मी वारंवार सांगतो आहे। 26-27 महिलांचं जे सिंदूर कुंकू पुसलं गेलं त्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत। त्यांचा राजीनामा घेतला असता तर मोदींनी करून दाखवलं। मोदींनी कोणालाही सोडलं नाही। तो पहिला हल्ला असायला हवा होता। आता भारतीय सैन्यावर जबाबदारी दिल्यावरती भारतीय सैन्याने करून दाखवलं। हे भारतीय सैन्याने केलेलं आहे। राज्यकर्ते जाऊन सीमेवर बसत नाही, तो राज्यकर्ते आदेश देतात करायचं आहे आणि सैन्य सक्षम असेल तर करून दाखवतो। याचं श्रेय राजकारण्याने घेऊन नये। चला, धन्यवाद। हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आता जाऊ द्या। इस नौ जगह पर खास करके जो आतंकवादियों के ठिकाने हैं जैसे मोहम्मद के, उनके ऊपर हमला हुआ और उसमें आतंकवादियों के जो ठिकानों की बहुत तबाही हो गई, ये हम देख रहे हैं। अब भारतीय फौज का जब अधिकृत ऑफिशियल प्रेस कॉन्फ्रेंस होगा तो क्या हुआ है क्या नहीं होगा उस बारे में पता चलेगा। लेकिन जो हमला हुआ है, जो